नमस्ते मित्रांनो, आपण जे FCIS मेन्ससाठी जे सिरीज सुरू केलेले आहेत त्याच्यामध्ये एक ॲग्रिकल्चरचं लेक्चर पण घेतलेलं आहे, एंटॉमॉलॉजीचं बेसिक एंटॉमॉलॉजी म्हणून. तर आपण सिरियलला पण त्याच्यामध्ये महत्त्व आहे. तर आपण व्हीट हे क्रॉप बघणार आहे, ॲग्रोनॉमीमधलं व्हीट हे क्रॉप, कारण सिरियल आणि पल्सेस हे आपल्या दृष्टीने FCIमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यामुळे आपण पहिलं जे क्रॉप बघणार आहे ते व्हीट बघणार आहे. तर एक लक्षात ठेवा, व्हीटमध्ये बरेच क्वेश्चन विचारण्यासारखे आहेत. त्याच्यामुळं व्हीट हे क्रॉपला आपल्याला थोडासा जास्त वेळ लागेल. बाकीचे जे सिरियल क्रॉप आहेत त्याच्यामध्ये थोडा कमी वेळ लागेल, परंतु व्हीट आणि राईस हे जे दोन मेन क्रॉप आहेत त्याच्यामध्ये जास्त वेळ लागेल. तर आपण सुरुवात करतो आज व्हीटपासून. तर व्हीटचं बॉटनिकल नेम आहे ट्रिटिकम स्पेसिस. आता एक लक्षात ठेवा, आपण ज्या ट्रिटिकम स्पेसिस असं लिहितो याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पेसिस आहेत, म्हणून आपण डायरेक्ट स्पेसिस असा शब्द लिहितो. आपण पण प्रॉब्लेम आपला असा होतो, आपण लिहिताना ट्रिटिकम अस्टिवम असं गोष्टी लिहितो, परंतु आपले जे बॉटनिकल नेम आहे ट्रिटिकम स्पेसिस, कारण याच्यात 3 प्रकारचे टाईप्स आहे स्पेसिसमध्ये. त्याच्या आपण पुढं बघूया ते, परंतु ज्याचं बॉटनिकल नेम आहे ते ट्रिटिकम स्पेसिस आहे. त्याच्यानंतर जी फॅमिली त्याचं नाव पोयासी, फॅमिलीचं नेम आहे पोयासी. जे पहिलं नाव होतं पोयासीच्या अगोदर ते फॅमिलीचं नाव होतं ग्रॅमिनी, हे पण लक्षात ठेवा. पोयासी न्यू नेम आहे. त्याच्यानंतर जो ओरिजिन झालेला आहे, जो आपला व्हीटचा ओरिजिन जे आहे ते साऊथ वेस्ट आशिया आहे. एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण राईस आणि व्हीटमध्ये आपलं कन्फ्युजन होतं ओरिजिनमध्ये, राईसचा ओरिजिन आहे साऊथ ईस्ट, इथं ईस्ट आहे आणि इथं वेस्ट आहे व्हीटसाठी. तर याच्यामध्ये एक ट्रिक लक्षात घ्यावं, हे डब्ल्यू जे आहे हे डब्ल्यू हे व्हीटचं आहे हे लक्षात ठेवा. याच्यावरून साऊथ वेस्ट आशिया असा आपण लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर जे टाईप्स मी जे पहिलं बॉटनिकल नेममध्ये सांगितलं की याच्या ज्या स्पेसिस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याच्यामुळे आपण जे बॉटनिकल नेम लिहितो ते ट्रिटिकम स्पेसिस लिहितो. याचे वेगवेगळे प्रकारचे जे स्पेसिस पडतात ते त्याच्या क्रोमोझोम नंबरवरून पडतात. तर आपण 1 बाय 1 बघूया. तर टाईप्सचे स्पेसिसचे जे टाईप्स आहेत ते क्रोमोझोम नंबरवरून पडलेले. त्याच्यातला पहिला टाईप आहे ते आपण जो कॉमन जो व्हीट आहे आपला ट्रिटिकम अस्टिवम हेक्झॅप्लॉइड. आता हे हेक्झॅप्लॉइड काय, टेट्राप्लॉइड काय, हे डिप्लॉइड काय, हे आपण जेनेटिक्समध्ये एक इन डिटेल पाहूया. परंतु आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे, जे क्रोमोझोम नंबर आहे ते टॉईस एन इज इक्वल टू 42. हेक्झॅप्लॉइडचं जे टॉईस एन इज इक्वल टू 42. आता हे काय, हे क्रोमोझोम नंबर ठरवला जातो जीनोमवरून. आता जीनोम म्हणजे काय, तर जीनोम म्हणजे प्लांटचं जेनेटिक मटेरियल, पूर्ण प्लांटचं जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यावरून आपला क्रोमोझोम नंबर ठरवला जातो. तर हेक्झॅप्लॉइड ही एक स्पेसिस, हेक्झॅप्लॉइडमध्ये आपला टॉईस एन इज इक्वल टू 42 आपला क्रोमोझोम नंबर. याच्यामध्ये 2 टाईपचे स्पेसिस येतात, 3 म्हणजे ट्रिटिकम अस्टिवम आणि ट्रिटिकम व्हल्गॅरी. त्याच्यानंतर जो दुसरा टाईप पडतो ते टेट्राप्लॉइड, त्याचा क्रोमोझोम नंबर आहे टॉईस एन इज इक्वल टू 28. हे लक्षात ठेवा, क्रोमोझोम नंबर आपल्याला डायरेक्ट विचारला जातो की ट्रिटिकम ड्युरमचा क्रोमोझोम नंबर किती, ट्रिटिकम डायकोकमचा क्रोमोझोम नंबर किती, ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ट्रिटिकम ड्युरम आणि ट्रिटिकम डायकोकम हे आपले टॉईस एन इज इक्वल टू 28 आहे. तर आपल्या टेट्राप्लॉइडमध्ये 2 स्पेसिस येतात, त्या म्हणजे ट्रिटिकम ड्युरम आणि ट्रिटिकम डायकोकम. त्याच्यानंतर जो तिसरा टाईप पडला जातो हे डिप्लॉइड आहे. त्याच्यामध्ये टॉईस एन इज इक्वल टू 14 हा क्रोमोझोम नंबर आहे. त्याच्यामध्ये पण 2 स्पीसीज आहेत, ते म्हणजे ट्रिटिकम स्पेरोकोकम आणि ट्रिटिकम मोनोकोकम. आपल्याला जे जास्तीत जास्त विचारलं जातं ते म्हणजे ट्रिटिकम अस्टिवम, याचा क्रोमोझोम नंबर जास्तीत जास्त विचारला जातो. आपल्या दृष्टीने ट्रिटिकम अस्टिवम, ट्रिटिकम ड्युरम आणि ट्रिटिकम डायकोकम हे सगळ्यात महत्त्वाचे. बऱ्यापैकी आपल्याला याचा क्रोमोझोम नंबर विचारला जातो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, ट्रिटिकम अस्टिवमचा क्रोमोझोम नंबर आहे टॉईस एन इज इक्वल टू 42 आणि ट्रिटिकम ड्युरम, ट्रिटिकम डायकोकमचा क्रोमोझोम नंबर आहे टॉईस एन इज इक्वल टू 28. आता हे आपण टॉईस एनच का लिहितात इथं, टेट्राप्लॉइड म्हणजे 4x वगैरे का लिहित नाही, हे आपण जेनेटिक्समध्ये इन डिटेल पाहूया. तिथे याचा क्रोमोझोम नंबर ठरला जातो जीनोमवरून. जीनोम म्हणजे प्लॅन्टचं जे जेनेटिक मटेरियल असतं पूर्ण, त्याला जीनोम म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 आता सगळ्या स्पेसिस पाहूया. तर पहिली स्पेसिस ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची, की जी पेपरसाठी अतिशय महत्त्वाची, याच्यावरूनच क्वेश्चन विचारलं जातं, ती म्हणजे ट्रिटिकम अस्टिवम. ट्रिटिकम अस्टिवम जे त्याचा आपल्या इंडियामध्ये जवळपास 87% आपला जो एरिया व्हीटच्या अंडर जो येतो तो 87% एरिया हा ट्रिटिकम अस्टिवमच्या अंडर होतो. त्याच्यानंतर ह्या व्हीटला म्हटलं जातं कॉमन व्हीट, कॉमन ब्रेड व्हीट, कारण याच्यामध्ये जे प्रोटीन असतं ग्लुटेन हे जास्त प्रमाणात असतं. त्याच्यानंतर हे मेक्सिकम डॉर्फ व्हरायटी. एक लक्षात ठेवा, आपल्याला क्वेश्चन जो विचारला जातो याच्यामध्ये मेक्सिकम डॉर्फ व्हरायटी आपली कोणती, स्पेसिस कोणती, तर आपल्यामध्ये ऑप्शनमध्ये असतं ट्रिटिकम अस्टिवम, ट्रिटिकम ड्युरम, ट्रिटिकम डायकोकम, ट्रिटिकम स्पेरोकोकम, त्याच्यानंतर ट्रिटिकम मोनोकोकम. तर आपले हे लक्षात ठेवा, जी मेक्सिकन डॉर्फ व्हरायटी आहे ट्रिटिकम अस्टिवम आहे आणि इंडियन डॉर्फ व्हरायटी ट्रिटिकम स्पेरोकोकम आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन होतं आपलं
की ट्रिटिकम अस्टिवममध्ये ही मेक्सिकन डॉर्फ व्हरायटी. त्याच्यानंतरची जी स्पेसीज आहे ट्रिटिकम व्हल्गॅरी, याच्यावर जास्त क्वेश्चन विचारला जात नाही, परंतु एक लक्षात ठेवा, या स्पेसीजलाच पोलार्ड व्हीट असंही म्हटलं जातं आणि याचं आपल्या इंडियामध्ये प्रोडक्शन होत नाही. याचं जे प्रोडक्शन होतं थोड्या प्रमाणात ते प्रोडक्शन होतं USA त्याच्यामुळे त्याला जे नाव दिलं गेलेलं आहे दुसरं नाव ते इंग्लिश व्हीट बम म्हणलं जातं ट्रिटिकम व्हल्गॅरीला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपले जे थर्ड जी स्पेसीज आहे ट्रिटिकम ड्युरम. आता याचा क्रोमोझोम नंबर, दुसरी गोष्ट मार्कॉनी आणि इमर व्हीट याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. याच्यावरच क्वेश्चन असतो, मार्कॉनी व्हीट कोणाला म्हणतात, इमर व्हीट कोणाला म्हणतात. तर हे लक्षात ठेवा, ट्रिटिकम ड्युरमचा क्रोमोझोम नंबर 2n=28 आणि यालाच मार्कॉनी व्हीट म्हणतात. मार्कॉनी बनवण्यासाठी जे बनवतो आपण त्याच्यासाठी जे व्हीट जो यूज होतं, स्पेसीज जे यूज होती ट्रिटिकम ड्युरम आहे. याचा जवळपास 87% जवळपास अस्टिवम असेल आणि राहिलेला जो 13% जो आहे त्याच्यातला 12% हा ट्रिटिकम ड्युरममध्ये आपण एरिया कव्हर केला जातो. आणि याच्यात प्रोटीनचं प्रमाण बऱ्यापैकी असतं ट्रिटिकम ड्युरममध्ये आणि सुजी तयार करण्यासाठी ह्या स्पेसीजचा आपला उपयोग केला जातो. त्याच्यानंतरची जी स्पेसीज आहे ट्रिटिकम डायकोकम. ट्रिटिकम डायकोकमलाच इमर व्हीट पण म्हटलं जातं. हे दोन शब्द लक्षात ठेवा, याच्यात आपलं सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं. मार्कॉने आणि इमर हा शब्द जर्मन वर्ड आहे. इमर व्हीट म्हटलं जातं ट्रिटिकम डायकोकमला. त्याच्यानंतर इंडियामध्ये जवळपास फक्त 1% एरिया असा आहे की जो ट्रिटिकम डायकोकमच्या अंडर येतो. त्याच्यानंतर याचा जो यूज केला जातो ते साऊथ इंडियामध्ये जास्तीत 1% जे एरिया कव्हर केला जातो ते साऊथ इंडियामध्येच आहे. त्याचा यूज केला जातो उपमा बनवण्यासाठी आणि मॅक्झिमम मी सांगितलं आहे साऊथ इंडियामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर वर्ल्डमध्ये रशिया आणि जर्मनी या दोन जे राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन ह्या ट्रिटिकम डायकोकमचं घेतलं जातं. त्याच्यानंतर स्पेरोकोकम, ट्रिटिकम स्पेरोकोकम ही स्पेसीज आहे. आता इथं लक्ष मी सांगितल्याप्रमाणे अस्टिवम आणि स्पेरोकोकममध्ये आपलं कन्फ्युजन होण्याचे पॉईंट फक्त हे, इंडियन डॉर्फ व्हरायटी स्पेरोकोकमला म्हटलं जातं आणि मेक्सिकम डॉर्फ व्हरायटी ट्रिटिकम अस्टिवमला म्हटलं जातं. त्याच्यानंतर याला क्लब व्हीट पण म्हटलं जातं, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे स्पेसीज आहे ट्रिटिकम मोनोकोकम. आता याच्यावर चान्सेस थोडे एकदम कमी आहे विचारण्याचे. इनकॉर्न याला व्हीट असं म्हटलं जातं आणि ही वाईल्ड स्पेसीज आहे त्याच्यामुळं याचं प्रोडक्शन काय जास्त प्रमाणात होत नाही आणि होतच नाही 100 बऱ्यापैकी. याचं जे दुसरं नाव आहे इनकॉर्न, हे लक्षात ठेवा. आता आपण जर पाहिलं व्हीटचं प्रोडक्शन आणि एरिया याच्यामध्ये कोण एक नंबर आहे जगामध्ये आणि आपल्या इंडियामध्ये पण, तर एरियामध्ये आपण 1 नंबर आहे, परंतु प्रोडक्शनमध्ये चायना हा 1 नंबर आहे. इंडिया हा एरियाच्या बाबतीत 1 नंबर आहे, चायना 2 नंबर आहे, पण प्रोडक्शनच्या बाबतीत चायना 1 नंबर आहे आणि आपला इंडिया हे 2 नंबर आहे. त्याच्यानंतर व्हीट हे क्रॉप C3 प्लांट आहे. आता हे C3 प्लांट म्हणजे काय, तर C3 प्लांट म्हणजे आपलं जे फोटोसिंथेसिस होतं याच्यामध्ये 2 रिॲक्शन होतं. एक होती आपली लाईट रिॲक्शन आणि एक होती डार्क रिॲक्शन. लाईट आणि डार्क रिॲक्शन, जी डार्क रिॲक्शन होते ती C3 प्लांटमध्ये होती, हे लक्षात ठेवा. C3 प्लांटमध्ये डार्क रिॲक्शन होते. तर याचा जो लास्ट प्रोडक्ट जो आहे ते PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, हा लास्ट प्रोडक्ट होतो. डार्क रिॲक्शनमधला जो एंड प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. ज्याच्यामध्ये 3 कार्बन असतात, 3 कार्बन कंपाऊंड हे तयार होते, त्याच्यामुळे याला नाव दिलेलं आहे C3 प्लांट. तर हे C3 प्लांट आहे. आणि C4 प्लांट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपलं जे रेस्पिरेशन जे टाळण्यासाठी, रेस्पिरेशन जे टाळण्यासाठी आपल्याला C4 प्लांटमध्ये नॅचरली बदल जो केला जातो, त्याच्यात C4 प्लांटमध्ये आपलं जे असते ते C3 पण आपली रिॲक्शन होते आणि C4 पण होते, परंतु फोटो रेस्पिरेशन टाळण्यासाठी C4 ही रिॲक्शन त्याच्या अगोदर होते. त्याच्यामुळं काय होतं, फोटो रेस्पिरेशन झाल्यामुळं आपलं फोटोसिंथेसिस कमी होऊ नये म्हणून हे C4 प्लांटमध्ये C3 आणि C4 हे दोन्ही पण रिॲक्शन होतात. हे नॅचरली बदल होतो C4 प्लांटमध्ये. आणि C4 आणि C3 ह्या जर प्लांट आपल्याला ओळखायचं असेल तर थोडक्यात आपलं लक्षात ठेवा, ज्याचे पान लहान असतील, थोडक्यात एक लक्षात ठेवा, जे आपले हरभरा असेल, ग्राम असेल, त्याच्यानंतर आपला ग्राउंडनट असेल,
हे जे क्रॉप आहे ज्याचे पान लहान आहेत ते C3 प्लांटमध्ये येतात आणि ज्याचे पान मोठे जसं की शुगर केन असेल, त्याच्यानंतर आपले ज्वारी असेल, जवार असेल, त्याच्यानंतर आपला बाजरा असेल, हे जे प्लांट येते ते C4 प्लांटमध्ये येते, ते लक्षात ठेवा. ज्याचे पान मोठे, जर तुम्हाला लक्षात नसेल राहत की C3 म्हणजे काय, ज्याचा एंड प्रोडक्ट मला लक्षात नसेल राहत, या गोष्टी थोड्या किचकट वाटत असेल तर सरळ सोपं आपले एक्झाम्पल लक्षात ठेवा. ज्याचे पान लहान आहेत, जे हरभरा असेल, ग्राउंडनट असेल, याला हे C3 प्लांटमध्ये येतात आणि ज्याचे मोठे पान असतील ते आपले C4 प्लांटमध्ये येतात आणि याचा एंड प्रोडक्ट आहे OAA, ऑक्झॅलिक ॲसिटिक ॲसिड. हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये 4 कार्बन तयार होतात म्हणून याला C4 प्लांट म्हटलं जातं आणि C3 प्लांट म्हटलं जातं. 3 कार्बन आपले एंड प्रोडक्ट तयार होतात, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, याच्यामध्ये 3 कार्बन असतात म्हणून याला C3 प्लांट म्हटलं जातं. त्याच्यानंतर लॉंग डे प्लांट, व्हीट हे लॉंग डे प्लांट आहे. आता एक लक्षात ठेवा, लॉंग डे आणि शॉर्ट डे, त्याच्यानंतर डे न्यूट्रल, असे 3 प्रकार पडतात फोटो पिरियडनुसार. तर हे व्हीट हे क्रॉप हे लॉंग डे प्लांट आहे. तर त्याचं फ्लावरिंग जे फ्लावरिंगला लाईट किती लागतो याच्यावर डिपेंड, याच्यावर त्यांचे टाईप्स पडतात. तर लॉंग डे प्लांट म्हणजे ज्या एका दिवसातून 12 तासाच्या वरती लाईट ज्याला लागतो फ्लावरिंगसाठी त्याला म्हणतात लॉंग डे प्लांट. आता ते व्हीटमध्ये लागतं. त्याच्यानंतर ज्याला 12 तासाच्या खाली लाईट लागते त्याला म्हणते शॉर्ट डे प्लांट. आणि ज्या प्लांटमध्ये लाईटचा काही संबंध नाही, ते 12 तास असो नाही तर त्याच्यापेक्षा कमी असो किंवा जास्त असो, याला म्हणतात डे न्यूट्रल प्लांट. डे न्यूट्रल प्लांट थोडेसे तुम्ही पाठ करा. त्याचं कारण असं, कारण डायरेक्ट पेपरला एक्झामला डे न्यूट्रल प्लांट जास्तीत जास्त विचारलं जातं. त्याच्यामध्ये आपलं कॉटन येतं डे न्यूट्रलमध्ये, सनफ्लावर येतं. असे तुम्ही पाठ करून ठेवा आणि लॉंग डे आणि शॉर्ट डे आपल्याला लक्षात येते. आता लॉंग डे प्लांट असतील जे रब्बी क्रॉप असतील ते बऱ्यापैकी लॉंग डे प्लांट असतात आणि जे खरीप क्रॉप असतील ते शॉर्ट डे प्लांट असतात. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की जे खरीपमध्ये जर विचारलं आपल्याला एक्झाम्पल, तर जे खरीप आहे का रब्बी हे बघून आपण लॉंग डे आणि शॉर्ट डे प्लांट ठरवू शकतो. परंतु डे न्यूट्रल प्लांट आपल्याला पाठ करावं लागतील, कारण डे न्यूट्रल प्लांटच आपल्याला एक्झामला विचारतात. तर डे न्यूट्रल प्लांटमध्ये कॉटन असेल, सनफ्लावर असेल, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सेल्फ पॉलिनेटर क्रॉप आहे. व्हीट हे सेल्फ पॉलिनेटर. आता सेल्फ पॉलिनेटर म्हणजे काय, एका आता हे फ्लावर आहे समजा, फ्लावरचा प्लांट झाला, हे पोलन ग्रेन्स आहे, हा मेल पार्ट असतो पोलन ग्रेन्स, हे त्याची स्टिग्मा झालंय, हे फिमेल पार्ट आहे. आता हा सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. पोलन ग्रेन ज्यावेळेस इथून ट्रान्सफर होऊन ज्यावेळेस स्टिग्मावर पडतात, आपल्या स्वतःच्याच फ्लावरवरती पडतात किंवा जे क्रॉप असेल त्याच फ्लावरवर पडतात स्वतःच्या सेल्फ, त्याला म्हणतात सेल्फ पॉलिनेटेड. हे लक्षात ठेवा. जे पोलन ग्रेन्स आहे इथून ट्रान्सफर होऊन ह्या स्टिग्मावर पडले, स्टिग्मा हे फिमेल पार्ट आहे आणि इथं फर्टिलाइज झालं, त्यावेळेस सेल्फ पॉलिनेशन म्हणतात इथं. आणि ज्यावेळेस हे पोलन ग्रेन्स दुसऱ्या प्लांटच्या एखाद्या फ्लावरवरती जाऊन पडतात, ते बाय वॉटर असेल, बाय वाइंड असेल, याच्याद्वारे जर बाय बर्ड्स असतील याच्याद्वारे जर ते ट्रान्सफर होत असतील तर त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. हे लक्षात ठेवा. तर व्हीट हे क्रॉप आहे आपलं सेल्फ पॉलिनेटेड. त्याच्यानंतर इनफ्लोरसन्स. आता हे लक्षात ठेवा, आपल्याला क्वेश्चन विचारला होतो इनफ्लोरसन्सवरती. इनफ्लोरसन्स जे व्हीटचा, ते इनफ्लोरसन व्हीटचं 3 नावं, 3 प्रकारचे, इयर, स्पाइक आणि हेड. हे लक्षात ठेवा. आपल्याला नाव विचारलं तर व्हीटच्या इनफ्लोरसन्सला काय म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, आपल्याला दुसरा एक क्वेश्चन विचारला जातो ते रॅचेस विषयी. आता आपण ज्यावेळेस व्हीटचा दाना पाहतो, व्हीटचे जे ग्रेन असतो, व्हीटच्या ग्रेनवरती एक मिडलला एक लाईन असते, ते लाईन जी असते त्या लाईनला म्हटलं जातं रॅचेस. परंतु जे आपण जे ग्रेन्स जे आपण ज्यावेळेस डोळ्याने पाहतो ते आपल्याला सरळ लाईन वाटते, परंतु ज्यावेळेस तुम्ही मायक्रोस्कोप खाली ही लाईन बघता त्यावेळेस ती अशी झिगझॅग दिसते, तर त्या झिगझॅग लाईनला रॅचेस म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला ज्या ग्रेन्स आहे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो, हार्वेस्टिंग करायच्या टायमिंगला पहा, ग्रेनच्या बाजूने 2 असे लिपसारखं दिसतं आपल्याला, कवर असतं. ते एका बाजूला लेमा असतं आणि एका बाजूला पॅले असतं. आणि ज्या बाजूला पॅले असतं त्याचा एक्सेस जो पार्ट असतो, जे ऑन्स असतात म्हणजे जे आपली ओंबे असते त्याला ते ऑन्स ते तयार होतात, ते पॅलिया या पार्टपासून तयार होतात. ज्याचे एक्सेस असतं म्हणजे हे पॅलिया आहे तर याचा जो पार्ट वाढलेला आहे असं ज्यावेळेस आपल्याला दिसतं त्यावेळेस हे जे तयार झालेलं आहे ऑन्स ते पॅलियापासून तयार होतं. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला जे प्रोटीन आहे व्हीटमध्ये
ते 11% प्रोटीन आहे आणि व्हीटच्या प्रोटीनला ग्लुटेन असं म्हटलं जातं आणि आपल्या या ग्लुटेनमुळेच ब्रेड असेल चपाती असेल ती चांगल्या क्वालिटीचे जे तयार होते व्हीटच्या पिठापासून किंवा याच्यापासून व्हीटपासून तर ती ग्लुटेनमुळे होते. आपल्याला जे लेडीज असतील त्यांना लक्षात येत असेल ज्यावेळेस आपण गव्हाची कणिक मळतो त्यावेळेस आपल्याला गव्हाची कणिक मळण्यासाठी आपल्याला त्रास थोडा कमी होतो, परंतु ज्यावेळेस आपण ज्वारी असेल त्याच्यानंतर बाजरी असेल याची ज्यावेळेस कणिक मळत असतो त्यावेळेस आपल्याला थोडासा जोर जास्त लावा लागतो. ते जोर कमी लावा लागतो व्हीटमध्ये ते फक्त ग्लुटेनमुळे. ग्लुटेन जे प्रोटीन आहे प्रोटीन जे असते त्याला ग्लुटेन म्हटलं जातं, त्याच्यामुळं आपली ब्रेड आणि चपाती जी ती व्यवस्थित होते. त्याच्यानंतर आपल्याला टेस्ट वेटवरती पण व्हीटचा क्वेश्चन विचारला जातो की व्हीटचं टेस्ट वेट किती, तर हे 40 ग्रॅम आहे. आता टेस्ट वेट जे मोजलं जातं हे लक्षात ठेवा 1000 ग्रेन्स मी इथं लिहिलं आहे 1000 ग्रेन्सचं वेट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ते टेस्ट वेट असतं आणि ज्यावेळेस आपण 100 ग्रेन्सचं वेट करतो त्यावेळेस ते सीड इंडेक्स असतं आणि सीड इंडेक्स हे बोल्ड सीडचं केलं जातं आणि जे टेस्ट वेट केलं जातं त्याचे स्मॉल ग्रेन्स असतील ज्या क्रॉपचे त्याच्यामध्ये टेस्ट वेट केलं जातं, हे लक्षात ठेवा व्हीटचं. त्याच्यानंतर फॅलरिस मायनर हे जे वीड आहे याचं पण टेस्ट वेट विचारलं जातं, त्याचं 2 ग्रॅम आहे, हे लक्षात ठेवा कारण हे पेपरला विचारलं जातं. फॅलरिस हे प्रश्न पण आलेला आहे ना हा पण आलेला आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा टेस्ट वेट म्हणजे काय आणि सीड इंडेक्स म्हणजे काय. टेस्ट वेट कसं असं 1000 ग्रेन्स ज्यावेळेस आपण वेट करू 1000 ग्रेन्सचं त्यावेळेस टेस्ट वेट होतं आणि ज्यावेळेस आपण 100 सीडचं वेट करू की ज्या सीडचं वेट बोल्ड सीड असतील त्याला आपण सीड इंडेक्स म्हणतो. त्याच्यानंतर रूट. आता व्हीटच्या रूटमध्ये इथं पण आपल्याला क्वेश्चन विचारला जातो क्राउन रूट इनिशिएशनवरती हमखास बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेला आहे. क्राउन रूट जी इरिगेशनची क्रिटिकल स्टेज आहे तर इथं रूट जे असतात व्हीटचे ते ज्यावेळेस व्हीट हे क्रॉप आहे त्याच्या इथं जे रूट असतात हे रूट आहे. हे रूट जे आहेत ते रूट 2 टाईपचे असतात. हे जे रूट आहेत इनिशियल जे रूट तयार होतात इनिशियल जे रूट त्याला सेमिनल रूट म्हणतात. जे पहिले सेमिनल रूट म्हणतात जे पहिले लावल्यापासून 20 ते 25 दिवसापर्यंत तयार असतात का जे पहिल्यापासून याला फूड असेल वॉटर असेल याला प्लांटला प्रोव्हाइड करतात याला सेमिनल रूट म्हणतात. जे टेम्पररी असतात त्याच्यानंतर 20-25 दिवसानंतर हे रूट नसतात. 20-25 दिवसानंतर जमिनीपासून जवळपास 1 सेंटीमीटर खाली क्राउन रूट असे रूट तयार होते. क्राउन रूट की जे राजाचा आपला मुकुट असतो त्याच्यासारखं दिसतं त्याच्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे क्राउन रूट. आणि हे जे रूट असतात हे परमनंट रूट असतात हे लक्षात ठेवा. आणि या स्टेजला जर आपण पाणी दिलं नाही तर आपल्या व्हीटला बऱ्यापैकी प्रोडक्शनला फटका बसतो कारण ही क्रिटिकल स्टेज आहे. कारण हे आणि दुसरी गोष्ट हे परमनंट रूट आहे, दुसरी गोष्ट हे सपोर्ट पण करतात आणि ही जमिनीचा हा जो लेअर आहे त्याच्यापासून 1 सेंटीमीटर जवळपास खाली हे रूट असतात. आणि सेमिनल रूट हे 20 ते 25 दिवसा अगोदर असतात ते फूड वॉटर जे सप्लाय करत असतात. परमनंट रूट जे तयार होतात 20 ते 25 दिवसांनी तयार होतात त्याला म्हणतात क्राउन रूट. त्याच्यानंतर डॉर्पनेस. आता इथं आपल्याला क्वेश्चन हमखास विचारला होता ते म्हणजे नॉरिन 10 वरती याच्यावरती क्वेश्चन असतो. परंतु नॉरिन 10 ही एक डॉर्फ व्हरायटी. खरे जे जीन आहेत RST1 आणि RST2 हे जीन आहेत पण या जो डॉर्पनेस आहे त्याचा जो सोर्स आहे ती व्हरायटी आहे ती आहे नॉरिन 10 हे लक्षात ठेवा. हा क्वेश्चन विचारला जातो बऱ्याच वेळेस का डॉर्पनेससाठी कोणता जीन रिस्पॉन्सिबल आहे. ऑप्शनमध्ये RST1 असेल RST2 असेल तर हे उत्तर लिहायचं, जर नॉरिन 10 असेल तर हे उत्तर लिहायचं. परंतु ही एक डॉर्फ व्हरायटी त्याच्यावरून डॉर्पनेस हा दुसऱ्या व्हरायटीमध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळं जो आपला डॉर्पनेससाठी रिस्पॉन्सिबल आहे हे नॉरिन 10 उत्तर आहे. त्याच्यानंतर क्लायमेटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला टेम्परेचर ह्या गोष्टी विचारत नाही. परंतु आता व्हीट हे असं क्रॉप आहे हे 2 सीझनमध्ये लावताना आपण विंटरमध्ये लावतो आणि हार्वेस्ट करताना आपण मार्च म्हणजे आपलं बऱ्यापैकी समर आलेला असतो हे लक्षात ठेवा. याचे जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ज्यावेळेस आपण लावतो नोव्हेंबरमध्ये आपण व्हीट लावतो नोव्हेंबरच्या 15 तारखेपर्यंत त्यावेळेस जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते त्याची ते पहिली जी स्टेज असते त्याला टेम्परेचर जे लागतं ते कूल आणि मॉइस्ट टेम्परेचर म्हणजे थोडासा गारवा लागतो हवेमध्ये. त्याच्यानंतर ज्यावेळेस रिप्रोडक्शन स्टेजला गहू येतो म्हणजे आपला जानेवारी फेब्रुवारीमध्ये
त्यावेळेस वार्म आणि ड्राय असं क्लायमेट लागतं. तर आपल्याला ॲव्हरेज टेम्परेचर पण बघायचं आहे. तर ॲव्हरेज टेम्परेचर लागतं ते 20 ते 25 डिग्री सेल्सिअस. जर्मिनेशनसाठी जे टेम्परेचर लागतं ते पण 20 ते 25 डिग्री सेल्सिअस. व्हिजिटेटिव्ह ग्रोथसाठी जे टेम्परेचर लागतं ते म्हणजे 20 ते 23 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवा, व्हिजिटेटिव्हसाठी 20 ते 23. आणि रिप्रोडक्टिव्ह किंवा ग्रेन फिलिंग जी लास्ट स्टेज असते, ज्याला आपण डब स्टेज पण म्हटलं होतं, जी लास्ट स्टेज असते त्यावेळेस 23 ते 25 डिग्री सेल्सिअस आपलं टेम्परेचर लागतं. त्याच्यानंतर जी सॉईल लागते ती सॉईल ही बऱ्यापैकी व्हीट हे क्रॉप असं आहे की बऱ्याच कोणत्याही सॉईलमध्ये येतं, परंतु जर ॲल्युअल सॉईल असेल, त्याच्यानंतर लुमी किंवा क्ले लुमी सॉईल असेल तर याच्यामध्ये चांगले आपलं क्रॉप येऊ शकतं, आपल्याला चांगलं प्रोडक्शन भेटू शकतं. त्याच्यानंतर आहे सोईंग मेथड. आता व्हीट हे क्रॉप कोणत्या मेथडने आपण सो करू शकतो. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे ब्रॉडकास्टिंग. आता ब्रॉडकास्टिंग ही बऱ्यापैकी वापरत नाही आपण, पण ब्रॉडकास्टिंग केल्यामुळे आपल्याला सीड रेट पण जास्त लागतो. दुसरी गोष्ट प्लांट टू प्लांट, रो टू रो आपण डिस्टन्स पण मेंटेन करू शकत नाही. आणि त्याच्यानंतरची जी आपली जी सोईंग मेथड आहे, त्याच्यानंतर जी सोईंग मेथड येते ती सोईंग बिहाइंड फ्लो. एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, केरा आणि पोरा. ज्यावेळेस आपला सोईंगचं काम सुरू असतं, ज्यावेळेस आपला सुरू असताना ज्यावेळेस आपण पुढं नांगर चालतो, पाठीमागं आपण सीड टाकत असतो, त्यावेळेस म्हणतात त्याला केरा. आणि ज्यावेळेस आपल्या जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्येच आपण वरती एक नळी लावलेली असते, याच्यामध्ये आपण सीड सोडतो, ह्या नळीद्वारे खाली ते सीड जमिनीपर्यंत येतं आणि इथं आपण ते सो करत असतो, त्याला म्हणतात पोरा. हे लक्षात ठेवा, पोरा आणि केरा. आपण त्या इन्स्ट्रुमेंटच्या पाठीमागं जे काय आपली सरी तयार होते त्या सरीमध्ये आपण जे सीड टाकतो त्याला केरा म्हणतात. आणि त्या इन्स्ट्रुमेंट बरोबरच एक नळी जोडलेली असते, त्या नळीद्वारे ज्यावेळेस आपण सीड टाकत असतो त्याला पोरा म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिबलिंग मेथडमध्ये व्हीटचं जे आपलं प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स आपण मेंटेन करू शकतो. आणि त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ते डिबलर वापरलं जातं. त्याच्यानंतर सीड ड्रिल ही एक मेथड आहे. सीड ड्रिल ही सगळ्यात कॉमन मेथड आहे. दुसरी गोष्ट, सीड ड्रिल आता नवीन सीड ड्रिल आलेले आहेत, त्याच्यामध्ये फर्टिलायझर पण आपण सोईंग करताना देऊ शकतो. त्याच्याबरोबर 2 नळ्या असतात, एक सीड जातं आणि एकामधून फर्टिलायझर जातं, असे 2 नळ्या सीड, त्याला म्हणतात सीड ड्रिल कम फर्टिलायझर. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सोईंग डेप्थ. आता हे कॉमन डेप्थ आहे सगळ्या प्लांटची की 5 ते 6 सेंटीमीटर आपण सोईंग डेप्थ ठेवतो. त्याच्यानंतर सोईंग टाईम. आता प्रॉब्लेम असा आहे व्हीटचा, जर आपण टाईमली सोईंग जर केलं नाही तर आपल्याला प्रोडक्शनमध्ये कमी जास्त होते. त्याच्यामध्ये जर टाईमली सोईंग करत असू, त्यात आपल्याकडे इरिगेशन उपलब्ध असेल तर फर्स्ट फोर्टनाईट. आता फोर्टनाईट हे आपल्या ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्याला बऱ्याच जणांना कळत नाही. फोर्टनाईट म्हणजे ते आठवडा समजतात, पण पहिले 15 दिवस असतात. हे फोर्टनाईट म्हणजे पहिले 15 दिवस. फर्स्ट फोर्टनाईट ऑफ नोव्हेंबर, पहिल्या 15वाड्यात आपल्याला इरिगेशन जर आपल्याकडे उपलब्ध जर असेल तर व्हीट आपण सोईंग करायचं असेल तर पहिला 15वाड्यातच आपण सोईंग करावी. त्याच्यानंतर रेनपेड, थोडंसं आपल्याला जिरायत असेल तर सेकंड फोर्टनाईट ऑफ ऑक्टोबर अगोदरच आपण पेरणी करावं लागते व्हीटची. तर इरिगेशन उपलब्ध असेल तर नोव्हेंबरच्या पहिल्या 15वाड्यात, आपलं जर जिरायत असेल तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या 15वाड्यात आपण सोईंग करू शकतो. त्याच्यानंतर जर आपल्याला लेट सोईंग होते, कारण कधी काय होतं, आपलं जे पहिलं क्रॉप आहे त्याला ऊस असेल, ह्या गोष्टी असेल, कारखाना जर लेट जर तोडून नेत असेल त्यावेळेस आपल्याला व्हीटची सोईंग करायला लेट होतं. तर आपण लेट सोईंग जर केली 15 डिसेंबरपर्यंत आपण सोईंग करू शकतो. परंतु ज्यावेळेस लेट सोईंग करतो ना आपण त्यावेळेस आपल्याला प्रोडक्शन हे कमी प्रमाणात भेटणार आहे. त्याच्यानंतर सीड रेट जो तो ॲव्हरेज 100 kg पर हेक्टर आपल्याला लागतो. पण ज्यावेळेस आपण डिसेंबरमध्ये सोईंग करू, आपण लेट सोईंग करू, त्यावेळेस आपल्याला 125 किलो पर हेक्टर हे आपल्याला सीड रेट लागतो. त्याच्यानंतर सीड ट्रीटमेंट असेल. आता आपण जर सीड ट्रीटमेंट जर करत नाही, परंतु सीड ट्रीटमेंट केल्यामुळे बरेचसे आपल्याला डिसीजेस असेल, पेस्ट असेल, याचा परिणाम फार कमी प्रमाणात होतो. त्याच्यामुळे सीड ट्रीटमेंट ही थायरमची जर केली तर 2 ग्रॅम थायरम लागतं 1 kg सीडसाठी. गव्हाचं 1 kg जर सीड 1 किलो जर सीड घेतलं तर 2 ते 3 ग्राम आपल्याला थायरम लागतं. फॉस्फर सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जर असतील तर 5 ग्रॅम आपल्याला फॉस्फर सोल्युबल बॅक्टेरिया घ्यावं लागतील 1 किलोच्या सीडसाठी. व्हीटचे सीड जे असतील 1 किलो व्हीटचं सीड घ्यायचं,
5 ग्रॅम आपल्याला फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया घ्यायचे. त्याच्यानंतर फर्टिलायझर जे आपण टाकतो, आता याच्यावर क्वेश्चन येत नाही, पण फर्टिलायझर जे टाकतो आपण ते जवळपास 120 किलो 60 किलो 120 60 40 किलो पर हेक्टर आपण डोस टाकतो. तर हा डोस आहे बेसल डोस. एक लक्षात ठेवा, बेसल डोसमध्ये नायट्रोजन ह्यो हाफ टाकला जातो आणि फॉस्फर आणि पोटॅशियम जे असेल ते आपल्याला पूर्ण प्रमाणात आपण कंप्लीट डोस देतो. आणि जो 120च्या हाफ म्हणजे 60 kg आपण ज्यावेळेस बेसल डोस म्हणून टाकतो, त्याच्यानंतरचा बेसल डोस 20 ते 25 दिवसांनी आपल्याला टाकायचा असतो. म्हणजे क्राउन रूट इनिशिएशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस इरिगेशन पण द्यायचं, त्याच्यानंतर आपल्या इरिगेशनसोबत आपल्याला दुसरा नायट्रोजनचा डोस पण द्यायचा. त्याच्यानंतर जे आता याच्यावर क्वेश्चन येतो, कोणतं बायो फर्टिलायझर व्हीटमध्ये वापरलं जातं, तर ॲझोटोबॅक्टर जे फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया आहे हे आपण बायो फर्टिलायझर आपलं व्हीटमध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर इरिगेशन असेल, आता याच्यामध्ये जर आपल्याकडं इरिगेशन उपलब्ध असेल तर जवळपास 6 इरिगेशन आपल्याला लागतात. परंतु आपल्याकडे जर इरिगेशन नसेल तर एकच जर इरिगेशन असेल तर ते ह्या स्टेजला दिलं जातं. 2 जर असेल तर आपलं एक क्राउन रूट इनिशिएशन असेल, त्याच्यानंतर फ्लावरिंग असेल, या स्टेजला दिलं जातं. परंतु आपण इरिगेशन जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर आपण कोणत्या दिवसाला आपण इरिगेशन दिले पाहिजे, तर 20 ते 25 दिवसांनी ज्यावेळेस क्राउन रूट इनिशिएशन होतं त्यावेळेस आपण पहिलं इरिगेशन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर 20-20 दिवसांनी टप्पे करा. आपल्याला ज्यावेळेस लक्षात नाही राहणार तर 20-20 दिवसाचे टप्पे करा. 20च्या डबल 40 होते. 40 ते 45 दिवसांनी टिलरिंग जी स्टेज येते त्याला आपण इरिगेशन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड जे इरिगेशन दिलं 60 ते 65 दिवसानंतर लेट टिलरिंग म्हणजे टिलरिंगचं जी शेवटची स्टेज असेल त्याला आपण इरिगेशन दिलं पाहिजे. 80 ते 85 दिवसांनी ज्यावेळेस फ्लावरिंग येतं त्यावेळेस आपण इरिगेशन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर 5वं जे इरिगेशन आहे ते 100 ते 105 दिवसांनी मिल्किंग जी स्टेज आहे, आपण म्हणतो थोडंसं दुधी ग्रेन्स जे ते दुधी झालेले आहेत ते 100 ते 105 दिवसांनी होतं, त्या टायमिंगला पण आपण इरिगेशन दिलं पाहिजे. आणि जे 6वं लास्ट जे इरिगेशन असेल ते डब स्टेजला म्हणजे 115 ते 120 दिवसांनी सोईंगच्या नंतर 115 ते 120 दिवसांनी आपण इरिगेशन दिलं पाहिजे. त्याला ग्रेन फिलिंग पण म्हणतात, दुसरी गोष्ट त्याला म्हणतात डब स्टेज पण म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वीड मॅनेजमेंट व्हीटमध्ये कसं केलं जातं, तर याच्यामध्ये हे प्रश्न आपल्याला येऊ शकतात, हे प्रश्न आलेले पण आहेत. आपल्याला याच्यामध्ये 3-4 वीड आपल्याला लक्षात ठेवायचे. फॅलरिस मायनर जे असेल ते मिमेक्री वीड म्हणून व्हीटमध्ये ओळखलं जातं. 20 ते 25 दिवसामध्ये हे वीड आपल्याला व्हीट आणि ह्या वीडमध्ये काही फरकच समजत नाही, एकसारखे दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला आपल्या शेतात गवत झालं की नाही किंवा तण आलं की नाही हे समजत नाही. तर हे सेम वीट सारखंच दिसतं पहिल्या 20 ते 25 दिवसानंतर. आणि आपल्याला ज्यावेळेस वीड कंट्रोल करायचं असेल व्हीटमध्ये पहिल्या 20 ते 25 दिवसामध्येच वीड कंट्रोल केला पाहिजे. जर 20 ते 25 दिवसाच्या नंतर आपण वीड कंट्रोल करत असो तर प्रोडक्शन हमखास आपलं लो होणार आहे. तर फॅलरिस मायनर हे मिमेक्री वीड आहे. कन्व्होलस आर्वेन्सिस हे ऑब्जेक्शनल वीड आहे. आता ऑब्जेक्शनल वीड म्हणजे काय, ज्यावेळेस आपलं याचं सीड आणि व्हीटचं सीड जर एकत्र झालं तर आपल्याला ते सेपरेट करणं फार मुश्किल जातं, त्याला ऑब्जेक्शनल वीड म्हटलं. तर कॉन्व्होलस आर्वेन्सिस हे ऑब्जेक्शनल वीड आहे. त्याच्यानंतर सोरगम हेल्पेन्स हे हॉरिबल वीड आहे. हे लक्षात आपल्याला डायरेक्ट विचारलं जातं व्हीटमधलं हॉरिबल वीड कोणतं आहे, ऑप्शनमध्ये हे सगळे असतात, त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं. सोरगम हेल्पेन्स हे जे आपलं हॉरिबल वीड आहे. त्याच्यानंतर चिनोपोडियम अल्बम हे ॲब्सोल्यूट वीड आहे. याच्यामधलं ॲव्हेना फॅथुआ हे सॅटेलाईट वीड आहे. आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. याच्या पाठीमागं मिमेक्री वीड म्हणून पण विचारलेलं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्शनल वीड हे पण विचारलेलं आहे. हे डायरेक्ट ऑप्शनमध्ये असे एवढे 3 ते 4 असतात, आपल्याला त्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे हे व्यवस्थित पाहून घ्या. त्याच्यानंतर जे कंट्रोल मी सांगितल्याप्रमाणे 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला पहिलं वीड कंट्रोल करून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये जर मोनोकॉट वीड जर असेल तर आयसोप्रोटॉन हे आपलं वापरलं जातं. परंतु पंजाब असेल, राजस्थान असेल, UP असेल, याच्यामध्ये हरियाणा असेल, याच्यामध्ये काय झालं की आयसोप्रोटॉनचा जास्तीत जास्त यूज झाला. त्याच्यानंतर यूज इतक्या प्रमाणात झाला की ते क्रॉप त्याला रेजिस्ट करायला लागलं. त्याच्यामुळे त्यांनी आयसोप्रोटॉन मारूनसुद्धा ते वीड किल होत नव्हतं, मरत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी जे औषध हे केलं ते सल्फोसल्फ्युरॉन, हे लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मोनोकॉट वीड कंट्रोल करण्यासाठी आयसोप्रोटॉन तर आहे, पण त्याच्या बदल्यात त्याला जे रिप्लेस केलं गेलं ते सल्फोसल्फ्युरॉनने रिप्लेस केलं गेलं. त्याच्यानंतर डायकॉट वीड जर असेल तर त्याच्यामध्ये 2,4-D आपलं
2,4-D मारल्यानंतर कंट्रोल होऊ शकतं. 30 ते 40 दिवसानंतर 2,4-D मारायचं, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस सुईंग होईल त्याच्या 30 ते 40 दिवसांनी आपण डायकॉट वीट जे असतील ते कंट्रोल करण्यासाठी 2,4-D वापरायचे. सेलिंग, आता सेलिंग हे आपला प्रश्न विचारतात वीटमध्ये सेलिंग किती, तर 60% आहे. आता सेलिंग म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. सेलिंग म्हणजे काय, तर ग्रेन वेट आणि इयर वेट. आता हे लक्षात ठेवा, ग्रेन वेट आपल्याला कळतं आहे पण इयर वेट काय हे आपल्याला कळत नाही. आता आपण एक लक्षात ठेवा, व्हीटची ही एक ओंबी असते, ही व्हीटचं प्लांट आहे, ही ओंबी आहे, याला असे ऑन्स असतात. ही ज्या ओंबीच्या आपण मराठीतून पाहतोय, ही जी ओंबी आहे ह्या ओंबीला म्हटलं जातं इयर वेट. या ओंबीचं वेट आणि याच्यामधले जे ग्रेन्स असतील याचं वेट गुणिले 100 ते सेलिंग पर्सेंटेज आपल्याला येतं. तर सेलिंग पर्सेंटेज आहे आपलं 60%. आणि त्याच्यानंतर ग्रेन स्ट्रॉ याला जे मायलिंग म्हटलं जातं ते किती रेशिओ येतं, ते 85% रेशिओ. हे लक्षात ठेवा, हे दोन याच्यामध्ये आपण कन्फ्युजन होतो. 60% सेलिंग आहे, मायलिंग आहे 85%. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग इंडेक्स. आता ग्रेन ईल्ड आपण बायोलॉजिकल ईल्ड हे जवळपास व्हीटमध्ये 55%. ग्रेन ईल्ड आपल्याला कळतं. बायोलॉजिकल ईल्ड म्हणजे आपलं जे भुसा आपण जे नंतर हार्वेस्टिंग करतो त्याच्यानंतर जे भुसा पडतो आपला ते बायोलॉजिकल ईल्डमध्ये येतं. तर ग्रेन ईल्ड आणि बायोलॉजिकल ईल्ड हे असतं 55%. 60% असतं सेलिंग पर्सेंटेज, मायलिंग पर्सेंटेज 85% आणि 55% हे हार्वेस्टिंग इंडेक्स असतं. त्याच्यानंतर इंटरक्रॉपिंग. आता हा क्वेश्चन बऱ्यापैकी विचारलेला आहे. हे क्रॉपिंग पॅटर्न कॉमन आहे. व्हीट बरोबर मास्टर्ड, 9 लाईन व्हीटच्या लावायच्या, 1 लाईन मास्टर्डची लावायची. तर हे क्रॉपिंग पॅटर्न बऱ्यापैकी फेमस आहे. व्हीट मास्टर 9:1 हे लक्षात ठेवा, क्वेश्चन इथून विचारला जातो. त्याच्यानंतर व्हरायटी असतील. व्हरायटीवर क्वेश्चन बऱ्यापैकी विचारत नाही, परंतु ज्या मेन व्हरायटी आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. सोनारा 64 आणि 63. त्याच्यानंतर लर्मा रोजो ह्या ग्रीन रिव्होल्युशनसाठी बाय मेक्सिकोमधून ह्या डायरेक्ट आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर सोनालिका आणि कल्याण सोना ह्या व्हरायटी आणल्यानंतर ह्या व्हरायटी आपल्या इंडियामध्येच डेव्हलप केलेल्या आहेत. सोनालिका आणि कल्याण सोना हे लक्षात ठेवा. सोनारा 63, 64, लर्मा रोजो हे ग्रीन रिव्होल्युशनसाठी यूज झालेल्या व्हरायटी आहेत. सोनालिका, कल्याण सोना बी, परंतु ह्या मेक्सिकोमधून डायरेक्ट आणलेले आहेत आणि ह्या आपण इंडियामध्ये तयार केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या म्युटंट व्हरायटी आहेत ते पण लक्षात ठेवा, कारण म्युटंट व्हरायटी आपल्याला डायरेक्ट विचारतात. फ्युसा लर्मा असेल, साबरमती सोनार असेल, हे आपले म्युटंट व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर ट्रिपल जीन डॉर्फ व्हरायटी जे असतील, हिरा मोती, लाल बहादूर, ह्या 3 व्हरायटी ट्रिपल जीन डॉर्फ व्हरायटी आहेत. त्याच्यानंतर जे आपलं व्हीटचं आहे ते लास्ट पॉईंट आहे. आपला जे व्हीट आहे त्याचं यील्ड जवळपास 40 ते 45 क्विंटल आपल्याला आपण घेतलं जातं. ॲव्हरेजली 40 ते 45 क्विंटल आपल्याला हेक्टरी व्हीटचं प्रोडक्शन होतं. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, आपल्याला क्वेश्चन विचारतात कुठून. मी पहिल्यांदा सांगितलं आपले स्पीसीज असतील, डायकोकम, त्याच्यानंतर ड्युरम, याचे जे नाव असतील मार्कोनी, इमर, याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं. त्याच्यानंतर आपला क्रोमोझोम नंबर असेल याच्यावरती आपलं कन्फ्युजन होतं, इथून पण क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे प्रोटीन आहे त्याचं नाव विचारलं जातं, ते ग्लुटेन, कोणत्या फॉर्ममध्ये असतं ग्लुटेन. त्याच्यानंतर जे आपले जे वीड्स असतील, जे हॉरिबॉल वीड असेल, ऑब्जेक्शनल वीड असेल, सॅटेलाईट वीड असेल, हे क्वेश्चन आपल्याला विचार, कोणतं वीड हे सॅटेलाईट वीड आहे व्हीटमधलं, हे आपल्याला विचारलं जातं. त्याच्यानंतर जे आपले व्हरायटी असतील त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशनसाठी कोणत्या व्हरायटी आहे हे आपल्याला बऱ्यापैकी विचारलं जातं. असे क्वेश्चन आपल्यासाठी असतात. तर हे सगळं मिळून व्हीट आहे. आपण याचे डिसीज असतील, पेस्ट असतील, हे पॅथॉलॉजीच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. आपण जे व्हीट आहे कम्प्लीट क्रॉप बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या क्वेश्चन येऊन चान्सेस सीड, आपलं जे टेस्ट वेट असेल आणि सीड इंडेक्स असेल याच्याबद्दल पण विचारलं जातं. त्याच्यानंतर जे टेस्ट वेट आहे व्हीटचं ते एक विचारलं जातं. त्याच्यामध्ये व्हीटचं एक विचारलं जातं. त्याच्यानंतर फॅलरिस मायनरचं पण विचारलं जातं. त्याच्यानंतर बायो फर्टिलायझर हा मेन क्वेश्चन आहे, हा बऱ्यापैकी विचारला जातो. बायो फर्टिलायझर हे पण विचारलं जातं. असे क्वेश्चन आपल्याला बऱ्यापैकी व्हीटवरती असतात. जिथून क्वेश्चन येतात तेवढेच पॉईंट मी घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे हे व्हीट एक क्रॉप आहे.
तर आपण हे लेक्चर कंटिन्यू करणार, सिरियल आणि पर्सेल एक एक लेक्चर जसं जसं वेळ भेटेल तसं तसं आपण रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकणार आहे. सगळ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर याचा सगळ्यांनी आपण व्यवस्थित पाहून घ्या, कारण आपले जे सिरियल आणि पल्सेस असतील हे FCIसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी हे पण आपण कव्हर करणार आहे. आणि बॉटनी आणि झूलॉजीचे आपले दररोज लेक्चर होतात. त्यातले शनिवार आणि रविवार हे सरांना काही फॅकल्टींना काम असल्यामुळे आपण तिथं शनिवार आणि रविवार लेक्चर ठेवत नाही, परंतु सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत हे परत पुन्हा कंटिन्यू लेक्चर सुरू होतील FCIचा पेपर होईपर्यंत. आणि आपले पण ॲग्रीचे जे लेक्चर असतील ते आपले रेकॉर्डेड लेक्चर पडत जातील. तर हे आपलं व्हीट क्रॉप होतं. याच्यानंतर आपले वेगवेगळे क्रॉप्स आणि एंटॉमॉलॉजी, पॅथॉलॉजी हे इकॉनॉमिक्स असेल हे लेक्चर कंटिन्यू होतील. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.